आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहे। शेतकरी बांधवांनो, आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पीक विमा वाटपाचे आदेश बँकांना दिले आहेत आणि त्यानुसार सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावर हेक्टरी 35,000 रुपयांचा रखडलेला पीक विमा जमा होऊ लागला आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता सुद्धा 3 महिन्यांपासून रखडलेला होता। अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यावर सकाळपासूनच याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे गेल्या 4 महिन्यांपासून या पैशांची चातकासारखी प्रतीक्षा करत बसले होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सकाळपासून आतापर्यंत राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण झालं आहे। इथून पुढे संध्याकाळपर्यंत आणखी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि शेवटच्या 12 जिल्ह्यांना पुढच्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत। सरकारने यासाठी तब्बल 12,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला असून पीक विमा कंपन्यांना 25,000 कोटी रुपये वेगळे दिले आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे सांगणार आहे कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आता वाटप होणार, कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, काय काय नियम आहेत आणि मोबाईलवर कोणती 2 कामे करायची आहेत, ही सगळी माहिती एक एक करून सांगणार आहे। मंडळी, सर्वात आधी सांगतो आज काय काय होतंय। सकाळपासून पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000, पीएम किसानचे 2,000 आणि पीक विम्याचे 35,000 असे मिळून 19,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। तुम्हाला जर सकाळच्या टप्प्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका। दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात वाटप होणार आहे। तुमचा नंबर त्यात असेल, परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। आज जर पैसे आले नाहीत तर पुढच्या 1 आठवड्याची वाट पाहावी लागेल। त्यामुळे आत्ताच सर्व कामे पूर्ण करून घ्या। आता सांगतो कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही। सरकारने यावेळी सरसकट हा शब्द काढून टाकला आहे, म्हणजे सगळ्यांना एकत्र पैसे देणार नाही, फक्त नियमांमध्ये बसणाऱ्यांनाच पैसे मिळणार। यामुळे 50% शेतकरी खुश झाले आहेत आणि 50% शेतकरी रडत आहेत, कारण काही शेतकऱ्यांच्या शेजाऱ्यांना पैसे मिळाले पण त्यांना मिळाले नाहीत। हे का झालं ते सांगतो। सरकारने 5 नियम लावले आहेत, हे नियम नीट ऐका। पहिला नियम म्हणजे एका घरातून एकापेक्षा जास्त जण जर नमो किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असतील तर त्यांना यावेळी 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। बघा, अनेक कुटुंबात काय होतं, बाप घेतो, मुलगा घेतो, सून घेते, असं 4 ते 5 जण एकाच घरातून हप्ता घेतात। सरकारला हे माहीत आहे, कारण तुम्ही रेशन कार्ड जोडलेलं आहे। रेशन कार्डावर कुटुंबातील सर्वांची नावे आहेत। बँकांनी केवायसी केल्यावर सरकारला लगेच समजतं, त्यामुळे एका घरातून एकालाच लाभ मिळणार। दुसरा नियम म्हणजे मागच्या 2 महिन्यात बँकेची केवायसी केलेल्यांनाच आज पैसे मिळणार। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना पुढे जाऊन पैसे मिळतील, परंतु आज नाही। तिसरा नियम म्हणजे मागचा हप्ता ज्यांना मिळाला तरच पुढचा मिळेल। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला असेल तरच 9वा मिळेल। पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाला असेल तरच 23वा मिळेल। चौथा नियम म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे। जर लिंक नसेल तर आजच्या आज हे काम करून घ्या। 5वा नियम म्हणजे ई केवायसी आणि फार्मर आयडी पूर्ण असणं बंधनकारक आहे।
या दोन गोष्टी नसतील तर 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आता सांगतो मोबाईलवर कोणती 2 कामं तातडीनं करायची आहेत. ही 2 कामं केली तर पुढच्या 1 तासाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे. पहिलं काम म्हणजे PM किसान पोर्टलवर जाऊन तुमची स्थिती तपासा. eKYC झाली आहे का हे बघा. जर नसेल तर OTP वापरून eKYC पूर्ण करा. दुसरं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का ते तपासा. जर नसेल तर बँकेच्या अधिकृत ॲपवर जाऊन हे काम पूर्ण करा. ही 2 कामं केल्यानंतर DBT प्रक्रिया सुरळीत होईल आणि पैसे येतील. आता सांगतो कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आता वाटप होणार आहे. सर्वांनी आपल्या जिल्ह्याचं नाव यात आहे का ते नीट ऐका. पहिला जिल्हा बुलढाणा, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा यवतमाळ, चौथा जिल्हा वर्धा, 5वा जिल्हा वाशिम, 6वा जिल्हा अमरावती, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा लातूर, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा धाराशिव, 11वा जिल्हा परभणी, 12वा जिल्हा नांदेड, 13वा जिल्हा जालना, 14वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्याच वेळात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता सांगतो नमोचा हप्ता कोणाला मिळणार. ज्यांना नमोचा मागचा 8वा हप्ता मिळाला होता फक्त त्याच शेतकऱ्यांची यादी बँकांना देण्यात आली आहे. त्यांनाच 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत. आता सांगतो PM किसानचा हप्ता कोणाला मिळणार. ज्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला होता फक्त त्यांनाच 23व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत. आता सांगतो रखडलेला पीक विमा कोणाला मिळणार. 2022, 2023, 2024 आणि 2025 या 4 वर्षांमध्ये ज्यांनी पीक विमा भरला होता आणि राज्य सरकारचा पीक विमा मिळाला होता परंतु केंद्र सरकारचा पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता हेक्टरी 35,000 रुपये मिळणार आहेत. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये खाते असलेल्यांना सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. मंडळी, एक महत्त्वाची सूचना सांगतो. कोणी तुम्हाला लिंकवर क्लिक करायला सांगेल किंवा OTP विचारेल तर अशा फसवणुकीला बळी पडू नका. सरकार थेट बँक खात्यावर पैसे पाठवतं. त्यासाठी कोणतीही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्यांवर कारवाई होईल. थोडक्यात सांगतो, आज वाटपाचा महत्त्वाचा दिवस आहे. 12 जिल्ह्यांमध्ये सकाळी वाटप झाले. आणखी 14 जिल्ह्यांमध्ये आता वाटप होणार आहे. नमोचे 2000, PM किसानचे 2000 आणि पीक विम्याचे 35,000 असे 19,000 रुपये मिळणार आहेत. 12,000 कोटी रुपये निधी बँकांना वर्ग झाला आहे. eKYC, आधार लिंकिंग आणि फार्मर ID पूर्ण असेल तरच पैसे येतील. मोबाईलकडे लक्ष ठेवा. कधीही मेसेज येऊ शकतो. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर पाठवा. गावच्या ग्रुपमध्ये टाका. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.